अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। मुलींच्या शिक्षणाचं वाढतं प्रमाण, लोकजागृती, शासकीय योजना, समाजात मुलींच्या यशाचा चढता आलेख, समाजाचा मुलींच्या जन्माकडे बघण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन आणि समृद्ध कोकणात मुलींचा हुंडा देण्याची प्रथा नसल्यानं कोकणात मुलींचा जन्मदर वाढल्याचं सकारात्मक चित्र गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून सिद्ध होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या एका वर्षाच्या कालावधीमध्ये 6280 बालकांचा जन्म झालाय। त्यामध्ये 3216 मुलं तर 3064 मुलींचा समावेश आहे। या वर्षभरामध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये मुले आणि मुलींच्या जन्माचं प्रमाण पाहता मुलांच्या जन्मापेक्षा 152 एवढ्या मुली कमी जन्माला आल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षी जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एकूण 7255 एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला होता, तर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या वर्षात 6280 नवजात बालकांचा जन्म झालाय। 975 एवढी बालकं कमी जन्मली आहेत। यावरून जिल्ह्याचा जन्मदर घटल्याचं स्पष्ट होत आहे। गतवर्षी 2020 मध्ये 3792 मुलं आणि 3464 मुलींचा जन्म झाला होता, तर 2021 मध्ये 3216 मुलं आणि 3064 मुली जन्मल्या आहेत। गतवर्षीच्या तुलनेत 975 एवढी बालकं कमी जन्मली असून मुलांपेक्षा केवळ 152 एवढ्याच मुली कमी जन्मल्याचं दिसून येतं। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्म प्रमाणात वाढ झाली आहे। तसेच जानेवारी ते मार्च 2022 या 3 महिन्यात 726 मुलं तर 778 मुलींचा जन्म झालाय। यामध्ये मुलांपेक्षा 52 एवढ्या मुली अधिक जन्मल्या असल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झालंय। रायगड जिल्ह्यात यापूर्वी मुलींचा जन्मदर 1000 मुलांमागे 807 एवढा होता, तो आता 977 पर्यंत वाढलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर जास्त आहे। 1000 मुलांमागे 1077 पर्यंत मुलींचा जन्मदर आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर जवळपास समान आहे। ठाणे जिल्ह्यात 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 924 एवढं आहे। या आकडेवारीवरून मुलींचा जन्मदर वाढल्याचं सकारात्मक चित्र दिसतंय। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा।